नमस्कार मंडळी, आज आहे आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी। देवशयनी या शब्दाचा अर्थ भगवान विष्णू, भगवान हरी आज विश्रांती घेणार आहेत आणि ही भगवंताची विश्रांती 4 महिन्यापर्यंत आहे। आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत 4 महिने म्हणजेच हे चातुर्मास आहेत। तर देवशयनी एकादशी आजपासून चातुर्मासाला सुरुवात आहे। या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये अनेक महिला मंडळ व्रत वैकल्य करतात। चातुर्मासाच्या कालावधीमध्ये अनेक संन्यासी, अनेक भक्तवर्ग भगवंताच्याच जवळ 4 महिने थांबतात आणि ज्यावेळेस भगवान विष्णू विश्रांती घेतात, या चातुर्मासामध्ये दुष्ट शक्तीचा प्रादुर्भाव वाढत असतो। या दुष्ट शक्तीपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून 4 महिन्याच्या या कालावधीमध्ये आपण तर पाहत असतो की सण वार व्रत वैकल्य हे भरपूर असतात आणि भगवंताच्या चरणाजवळ थांबल्यानंतर, व्रत वैकल्य केल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर दुष्ट शक्तीचा आपल्यावर कुठलाही प्रभाव होत नाही म्हणून 4 महिन्याच्या या कालावधीमध्ये अनेक साधू संत, अनेक महिला मंडळ, अनेक भक्तवर्ग कुठला तरी नियम ठेवतात आणि परमेश्वराची भक्ती 4 महिन्याच्या या चातुर्मासामध्ये करतात। आणि हा चातुर्मास कार्तिकी एकादशीला हा पूर्ण होतो आणि द्वादशीला या 4 महिने चातुर्मासाचं पारण करण्याची पद्धत आहे। तर अशा पद्धतीने आजपासून देवशयनी एकादशी आजपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे। आपल्या सगळ्यांना या देवशयनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।